विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. सीईटी मध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्कोअर करून ड्रीम कॉलेज पण मिळालंय, पण आता हॉस्टेलला जायचंय. मग मनात थोडीशी धाकधूक होते बरं का, लक्षात घ्या. आणि बऱ्याच मुलांच्या मनात हे व्हायला लागलंय. मला व्हॉट्सअपला मेसेज येतायत, आलेले आहेत की नर्वसनेस वाढलेला आहे. आई वडिलांना सोडून कधी बाहेर राहिलेलाच नाहीये, त्याचा तणाव येतोय. तर मला त्याच विषयावर बोलायचं आहे, पण अतिशय इम्पॉर्टंट काय सांगतोय, की इथून पुढची 4 वर्ष तुमच्या आयुष्यातली सोनेरी वर्ष असणार आहेत. गोल्डन इयर्स असणार आहेत. आयुष्यभर आत्तापर्यंत जेवढी एन्जॉयमेंट झाली नाही ना, तेवढी आत्ता होणार आहे. तुम्ही एकदम आनंदी असणार आहे, मी आत्ताच सांगतो. मग सुरुवातीचा तणाव येतो रे, तणाव येतो प्रत्येकाला. मी माझ्याबद्दल सांगतो. परत एकदा सांगतो, हा व्हिडिओ दरवर्षी बनवला जातो या स्टेजला, कारण तुमच्यासाठीच. कारण माझे अनुभव ऐकून तुम्हाला पण छान वाटेल. ज्या दिवशी ना हॉस्टेलला जायचा दिवस आला, आदल्या रात्री झोपच लागली नाही. का? उद्या हॉस्टेलला जायचंय. असं वाटायला लागलं, की कुठलीतरी न्यूज येईल, उद्या कॉलेजला सुट्टी आहे किंवा बसच नाहीयेत, काही नाहीयेत आणि हॉस्टेल आज कॅन्सल. तसं काही झालंच नाही. सगळं सामान पॅक होतं. जत मधून मला सांगलीला जायचं होतं. सांगलीमधून मला बुधगावला माझं पी कॉलेज होतं. मग जतमधून बसमध्ये बसलो. सांगली जशी जवळ यायला लागली, तणाव वाढायला लागला. मी आणि माझे पप्पा आम्ही दोघंच चाललो होतो. ओके. तिथं सांगलीत उतरल्यावर पण मला असं वाटायला लागलं, की बुधगावला जाणारी बस लवकर येऊच नये. आली. लगेच आली, वेळेत आली. पुन्हा कॉलेजमध्ये पोहोचलो. ते हॉस्टेल, ती मुलं, कॉलेजला जाणाऱ्या मुलांची गडबड. मला झाला होता उशीर आणि वडिलांना मला सोडून परत ऑफिसला जायचं होतं. सांगलीत त्यांची मीटिंग वगैरे होती. मेन पॉइंट काय झाला माहितीये का, की हॉस्टेलमध्ये रूम मिळाली. रूममध्ये मी एकटाच, पार्टनर गेलाय कॉलेजमध्ये. जाऊ तरी कुठं मी? कुठल्या डिव्हिजनमध्ये जाऊ? काहीच कळत नव्हतं. ठीक आहे, तसंच राहिलो. संध्याकाळी 4:00-4:30 ला पहिला पार्टनर आला. त्याने इतकं प्रेमानं मला विचारलं, की "कुठलं गाव? कुठून आला? काय? कसं? काय? ब्रांच कुठली?" छान वाटलं. नंतर म्हटला, "चल आपण कॅन्टीनला जाऊन चहा पिऊन येऊ." चला म्हणलं बरंच. नंतर एवढे मित्र भेटले, की पहिल्या दिवशीच छान वाटलं. एक नंबर. एकच नंबर लक्षात घ्या. घरची आठवणच आली नाही. नेक्स्ट डे पुन्हा तीच एन्जॉयमेंट. मग माझा रूम पार्टनर नव्हता मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा. दुसरा मुलगा होता शेजारच्या रूममध्ये. मग त्याच्यावर कॉलेजमध्ये गेलो, वर्गात गेलो, बसलो. इतकं छान वाटलं की विचारूच नका. पण थांबा ना, ही तर जस्ट एक सुरुवात होती. एन्जॉयमेंट एवढी की विचारूच नका. कॉलेजच्या लॉबीमध्ये, त्या हॉस्टेलच्या लॉबीमध्ये फुटबॉल, क्रिकेट, टीव्ही हॉल सगळा दंगाच म्हणूया आपण. एन्जॉयमेंट. मी तुम्हाला सांगू का, आज पण ते बदललेलं नाहीये. माझ्या मुलाला मी सी-यू-ई-पीच्या हॉस्टेलमध्ये सोडायचं होतं. मी तुम्हाला सांगू का, मी खूप लाजाळू आहे बरं का. मी जास्त बोलत नाही. जर तुम्हाला मी आता YouTubeवर एवढी बडबड करतोय, पण तुम्ही समोर आला ना, तर मी खूप लाजतो. पुण्यात गेल्यानंतर सांगतो, बऱ्याच वेळा मुलं भेटतात, फोटो काढतात, लक्षात घ्या. इतका लाजतो की विचारूच नका. मग मुलाला सोडायचं होतं हॉस्टेलला सी-यू-ई-पीच्या. आता सी-यू-ई-पीतली तर मी तुम्हाला सांगतो, की जास्तीत जास्त मुलं ही आपल्याला YouTubeवरून ऑनलाईन, ऑफलाईन बॅचमध्ये होते, क्रॅश कोर्समध्ये होते. मग मी काय म्हटलं, रात्री उशिरा जाऊया. ओके. आईजवळ थांबलो. मोर्शीमध्ये माझी आई, भाऊ राहतात. तिथं मी थांबलो. तिथून मी 11 वाजता निघालो. म्हटलं 12 वाजता हॉस्टेलला पोहोचायचं. सगळी मुलं झोपली असतील. मग निवांत जायचं आणि पळून यायचं. कुणाला भेटायलाच नको. 12 वाजता फुटबॉल चालला होता सी हॉस्टेलमध्ये. लॉबीत दंगा आणि मला दिसल्यानंतर पुन्हा मुलं भेटायला आली. पुन्हा ठीक आहे, बोललो, सगळं झालं. पण कन्क्लुजन काय सांगायचं होतं? एन्जॉयमेंट. नुसता दंगा चालला होता. मग रेक्टर येणार, ते चिडल्याचं नाटक करणार, तेवढ्यापुरतं लपून बसायचं, एन्जॉय. दुसऱ्याच्या दरवाजाला बाहेरून कडी लावायच्या, पळून जायचं. बर्थडे सेलिब्रेशनला तर विचारूच नका. जबरदस्त सेलिब्रेशन असतं, लक्षात घ्या. म्हणजे सगळं आहे पुढं. पण थांबा की थांबा, थांबा, थांबा. आता पालकांना वाटेल हॉस्टेलला पाठवायचं का नाही मुलाला? एवढं सेलिब्रेशन चालतंय, एवढा एन्जॉयमेंट चालतंय. तर नाही. मी तुम्हाला सांगतो. पहिल्या सेमेस्टरच्या वेळेस ना, आम्हाला प्रिपरेशन लीव्ह 60 दिवसाची मिळाली होती पहिल्याच सेमेस्टरला. काय प्रॉब्लेम होता कुणास ठाऊक. पण 60 दिवस 2 महिने. मग मी घरी गेलो. 15 दिवस घरी गेलो आणि नंतर मन करमेना पुन्हा हॉस्टेलला आलो. म्हणलं हॉस्टेल एन्जॉयमेंट सगळं, घरी कुठं काय काहीच कळेना. हॉस्टेलला आल्यानंतर मी जे बघितलं तुम्हाला सांगतो, कोण बोलायलाच तयार नाही. सगळेजण अभ्यास करत होते. पहिल्या दिवशी जाम भीती वाटली मला. नंतर रूम पार्टनर जो माझा बेस्ट होता, तो म्हटला, "मी आता स्टडी हॉलला जाणार आहे. येतो का तू?" स्टडी हॉलमध्ये तर बघितलं ना, म्हणतो ना ते पिन ड्रॉप सायलेन्स का इतका सायलेन्स ना, सगळे मन लावून अभ्यास करत होते. मी म्हटलं, "बाबा, हे काय प्रकार आहे?" बरं ठीक आहे, जाऊ दे. आता स्टडी करून आलो 4 वाजता 5 वाजता रूमवर आलो. म्हटलं आता तरी खेळूया की आपण नेहमीप्रमाणे क्रिकेट, फुटबॉल. हे कोणीही खेळायला तयार नाही. सगळेजण मन लावून अभ्यास करत होते. झालं पहिल्या दिवशी मला कळालं, अभ्यास केला पाहिजे.
मी तुम्हाला सांगतो अभ्यासात पण हॉस्टेलची एवढी मदत होते की विचारू नका. जर्नल सबमिशन सिंपल आहे. मी तुम्हाला सांगतो, जेवढे तुमचे शिक्षक तुम्हाला शिकवणार नाहीयेत, जेवढे तुमचे चांगले मित्र तुमचा अभ्यास घेणार आहेत. हां, तो ग्रुप चांगला बनवा. सिरियसली. आपले फ्रेंडच आपल्याला सगळं एक्सप्लेन करतात इंजिनिअरिंगला. तुम्ही तसे स्टाफ, फॅकल्टी अशी अपेक्षा करूच नका. आता YouTube आणि मित्र मिळून अभ्यास करायचा तुम्हाला हे लक्षात घ्या. म्हणजे बघा, अभ्यासाच्या वेळेस अभ्यासाचं वातावरण, एन्जॉयच्या वेळेस एन्जॉय करण्याचं वातावरण लक्षात घ्या. अरे खूप मजा असते हॉस्टेलला, खूपच. मी तुम्हाला सांगू का? पण तुम्हाला तुमच्या स्वभावात बदल करावा लागेल. तुम्ही घर सोडून हॉस्टेलला जाताय. तुम्हाला तुमच्या मौल्यवान वस्तू सांभाळाव्या लागतील. मोबाईल. आता पुण्यासारख्या ठिकाणी समजा तुम्ही COEPतच आहे. ओके. तुम्हाला 4 दिवस सुट्टी आहे. गावाला निघालाय तुम्ही. ओके. बॅग दोन्ही आता 2 बॅग. बसमध्ये चढताय. गेलाच मोबाईल म्हणायचं. 2 बॅग घेऊन मोबाईल चढताय. तो बस स्टॉपवर अशीच लोकं असतात. तुमचा मोबाईल गेलाच आणि काय कंप्लेंट करा, काय करा, नाही मिळत लवकर लक्षात घ्या. ओके. ही एक गोष्ट आहे. हॉस्टेलमध्ये आपापल्या वस्तू व्यवस्थित जपल्या पाहिजेत. कशाही टाकता घरी आई करत असते सगळं आई. आता तुम्हाला करावं लागणार आहे आणि मी सांगतो, जी मुलं ऑलरेडी 11वी-12वीला हॉस्टेलला राहिलेत ना, त्यांना मी सांगतो, की तुमची गोष्ट वेगळी होती. 11th-12thला तुमच्याकडे एवढा तो अभ्यासाचाच गोष्ट होती, एन्जॉयमेंट नव्हती. इंजिनिअरिंग थोडंसं वेगळं असणार आहे. व्ही-आय-टीमध्ये केवढे इव्हेंट सारखा कुठला ना कुठला तरी इव्हेंट सुरू असतो बरं का. तेव्हा दोन्ही गोष्टी मॅनेज करायच्या बरं का बाळांनो. म्हणजे अभ्यास पण आणि सगळ्या गोष्टी पण. करता रे तुम्ही. अशी 4 वर्ष निघून जातील आणि मला तुमचा कॉल येईल, मला मेसेज येईल. लाईव्ह सेशनमध्ये तुमचा मेसेज येईल, की सर प्लेसमेंट झाली. का असं बोलतोय? येतायत मेसेज असे लक्षात घ्या. येतायत समजून घ्या. मुद्दा असा आहे, खूप छान चाललेलं आहे सगळं. चांगले मार्क मिळालेले आहेत. आता जे कॉलेज आहे, ते पहिल्या दिवशीच तुम्हाला वाटणार आहे, की कसल्या कॉलेजला मी ॲडमिशन घेतलं, माझ्या अपेक्षा काय होत्या आणि काय आहे? सगळ्यांनाच असं वाटतं, सगळ्यांनाच. त्यामुळं ते कॉम्प्रोमाईज करा. झालं ॲडमिशन आता जे कॉलेज आहे ते स्वीकारा. तुमचं स्किल डेव्हलप करा. ओके. चांगले मित्र बनवा. कम्युनिकेशन स्किल वाढवा. ओके. आणि काय मग घेऊन बसलाय? सगळं जग तुमचं आहे रे, सगळं जग. मग आता चला एक प्रसंग आठवला. समीर दादा तुम्हाला माहिती आहे, समीर शेख. ओके. त्याने एका ना इव्हेंटला मला बोलावलं. मीटअप होता म्हणूया आपण. काउन्सिलिंगची जबरदस्त कामं समीर शेख करतो बरं का. म्हणजे जबरदस्त कामं मला म्हणायची म्हणजे काउन्सिलिंगचं काम जबरदस्त समीरची टीम करते. त्या गेट टुगेदर नाही, मीटअपला 50-60 नाही जास्तच मुलं आली होती बरं का आणि समीरनं सगळ्यांसाठी एकदम जबरदस्त अरेंजमेंट करून ठेवली होती बरं का. तो YouTubeवर व्हिडिओ आहे तुम्ही बघा बरं का. तर मुलं एवढी घाबरलेली होती ना, फर्स्ट इयरची मुलं होती आणि समीर म्हणला, "तुम्ही काही प्रश्न सरांना विचारा तर विचारू शकता." अरे, प्रश्न पहिल्याच मुलाने विचारला, "सर प्लेसमेंट होईल का हो माझी?" ठीक आहे. दुसऱ्या मुलानं प्रश्न विचारला, "सर हे कोडिंग जमेल का हो मला?" अरे, असं जगू नका. सगळं होणार आहे. सगळं व्यवस्थित होणार आहे. मी तुम्हाला सांगू का? चला आणखीन सांगतो. आता सांगतो बरं का. मी हे जाणून-बुजून टाळायचा प्रयत्न केला होता, पण सांगतो. पहिल्या दिवशी ना चहा वगैरे पिऊन आलो की रे बाहेरून, एन्जॉयमेंट झाली की मग जसा अंधार पडला ना, सगळे घाबरले. सगळेच. अंधाराला घाबरले? नाही. सीनियर्स. तुम्हाला सांगतो रॅगिंग. असलं बेकार रॅगिंग चालायचं. असलं बेकार रॅगिंग चालायचं विचारूच नका. पहिल्या दिवशी मला पण 4-5 सीनियर आले, "तू या रूममध्ये जायचंय" म्हणून मला सांगण्यात आलं. मग त्या रूममध्ये गेलो. छोट्याशा रूममध्ये अशी 10-20 लोकं बसली होती बरं का आणि मला मध्ये उभा केलं. ओके. एक तर विचारलं, "मराठी बोलणार आहे का इंग्लिश बोलणार आहे?" ऑब्व्हियसली म्हणलं, "मराठी." एक जरी चुकून इंग्लिश शब्द आला, तर तुझं काय खरं नाही आणि काय रे शुद्ध मराठी बोलायचं, चुकून इंग्लिश जातेच की. दुसरी गोष्ट क्रिकेट. तिकडनं त्यांचा माणूस ते बॉल टाकणार आणि प्रत्येक बॉलला 6 मारला पाहिजे. तो असं बॉल टाकायची ॲक्शन केली, मग मी अशी ॲक्शन केली. म्हणलं, "काय झालं?" म्हणलं, "6 मारला की." "बॉल टाकलाच नाही मी. कुठला 6 मारला तू?" म्हणजे कळालं का? मारत वगैरे नव्हते बरं का सीनियर. खूप चांगले असायचे सीनियर. पण तो एक वेगळाच अनुभव होता. वेगळाच अनुभव होता. दुसरी गोष्ट, त्यांनी प्रश्न विचारला, "पोहायला येतंय का?" म्हणलं, "येतंय की." "कशात पोहतात?" मी म्हटलं, "पाण्यामध्ये पोहतात." असं ओरडून नाही बोललो, हळूच, "पाण्यामध्ये पोहतात." लगेच त्यानं काय केलं माहितीये का, बॉटल काढली एक, पाणी घेतलं आणि टाकलं. "हे घे पाणी, पोह चल." अरे पोहून दाखवावं लागलं. पोहण्याची ॲक्शन करावी लागली. सगळे हसतात. आपण तणावात असतो. आपला कुठलाही मित्र जवळ नसतो. आपण एकटेच आणि त्यातले काही सीनियर तर असे गुंडासारखे दिसतात ना असे.
एकदम फायनल इयरचे स्टुडंट, भीती वाटणारच की. मग तुम्हाला सांगू का? त्यांना आपण एक स्ट्राँग बनत होतो बरं का, स्ट्राँग बनत होतो मानसिकता. कितीही त्रास द्या, मी खंबीर आहे. नाही रडणार मी, नाही घाबरणार. ओके. काहीही सांगा करायला, मी करतो. ओके. म्हणजे तो प्रकार वेगळा होता. पण थांबा रे, मी टाळणार होतो तरी पण मी तुम्हाला सांगितलं. रिझन सांगतो तुम्हाला. रिझन याच्या पाठीमागचं आहे की तुमचं रॅगिंग नाही होणार. गॅरंटीने नाही होणार. आता कडक कायदे आलेत रे बरं का बाळांनो. मी तुम्हाला सांगतो, की आम्ही लोकल, ओके, लोकल मुलं आणि आमच्या वेळेस आउट स्टेट नावाचा भाग होता. भारतात ना महाराष्ट्रच असं एक राज्य होतं, की तिथं भरपूर इंजिनिअरिंग कॉलेजेस होते. पूर्ण राजस्थानमध्ये एक इंजिनिअरिंग कॉलेज, पूर्ण पंजाबमध्ये एक, आंध्र प्रदेशमध्ये पूर्ण अख्ख्या आंध्र प्रदेशमध्ये एक कॉलेज. मग ऑब्व्हियसली तिकडची मुलं आपल्याकडे यायची ना. मी तुम्हाला सांगतो त्यांचं बेकार रॅगिंग व्हायचं. दुसऱ्या राज्यातून जी मुलं यायची ना, त्यांचे सीनियर्स त्यांना इतके मारायचे ना, की वाईट वाटायचं आम्हाला पण. पण आपण लोकल लक्षात घ्या. आपल्याला फक्त थोडंफार रॅगिंग होत होतं. मी तुम्हाला सांगतो गंमत म्हणजे ते जे आउटस्टेटची मुलं असायची ना, पहिलं 1 वर्ष त्यांनी जीन्स टी-शर्ट घालायचे नाहीत. पहिलं 1 वर्ष त्यांनी मिशी ठेवायची नाहीये. पहिलं 1 वर्ष डोक्याला एवढं तेल पाहिजे, की खाली टपकलं पाहिजे. बापरे! बिचाऱ्यांच्या आणि आणखीन पहिल्या वर्षी मी बघायचो. मी पहिल्या दिवशीच मी ऑब्झर्व्ह केलं होतं. बघा, ती मुलं येतायत आणि त्यांचा सीनियर पुढनं येणार. मग ते "हेलो भाई साहब, हेलो भाई साहब." खाली मान घालून त्यांना सलाम ठोकायचा. बेकार होतं ते. बेकार होतं. पण आम्हाला एवढा त्रास झाला नाही. तुम्हाला तर होणारच नाहीये. मग त्याचा रॅगिंगचा पण विचार करू नका. पण थांबा. लास्ट इयर मुलींच्या बाबतीत बोलतोय मी लक्षात घ्या. माझी जबाबदारी आहे मला बोललं पाहिजे, सांगितलं पाहिजे. लास्ट इयर पुण्यात अशी एक घटना घडली. ओके. ती विचित्र एक मुलगी होती. ती काय करायची, की तिच्या ज्या रूम पार्टनर मुली आहेत, ते जेव्हा ड्रेस चेंज करतात, तेव्हा हळूच फोटो काढायचे, हळूच व्हिडिओ बनवायचे आणि ते व्हिडिओ तिच्या मित्राला देऊन नको ते उद्योग त्यांचे चालायचे. सीरियस सांगतो, कुणावरही विश्वास ठेवायचा नाही. मुलींच्या बाबतीत सांगतो लक्षात घ्या. तिकडं फिरायला यायचं. इनिशियली नकोय बऱ्याचशा गोष्टी. तुम्हाला स्वतःवर कंट्रोल ठेवलंच पाहिजे. चांगली संगत पाहिजे. नको तेवढे आकडे येतायत. मी तुम्हाला सांगतो कवठेमहांकाळ जिथं मी 9वी ला होतो. तिथल्या एका खेडेगावात ना 3,000 कोटीचं ड्रग्ज सापडलं म्हणे. असल्या. पुण्यात हजार-हजार कोटीचे ड्रग्ज सापडतात. सापडतात म्हणल्यावर असतील किती कुणास ठाऊक. सिरियसली वाईट अवस्था आहे. वाईट परिस्थिती आहे बाहेर. पण सांगू का तुम्हाला, तुम्ही चांगला आहात. तुम्ही चांगल्या घरातून आहात. ओके. तुम्ही असल्या गोष्टीत पडणारच नाही. तुम्हाला 4 वर्षात हे तुम्हाला कुठे बघायला पण मिळणार नाही. सगळं चांगलं असणार आहे. सगळं चांगलं असणार आहे. कारण आपण चांगले आहोत लक्षात घ्या. मग मला कोडिंग जमेल का? जमणार. माझी प्लेसमेंट होईल का? होणार. प्लेसमेंट नाही झालं तर आयुष्यभर काय तसंच बसणार आहेस होय तू? होणार. बरं मग आणखीन एक पहिली सेमिस्टर इंजिनिअरिंगची फर्स्ट क्लास डिस्टिंक्शन मार्क पाहिजेत हं. आता तुमच्याकडे काय ते सी असतं ते पॉइंटर हायर पाहिजे. होय, पाहिजेच. गंमत सांगू का? पुढं पहिल्या सेमेस्टरला जो क्लिअर होतो की नाही, मग सेकंड, थर्डला काय वाटतच नाही. आरामात तुमचे 4 वर्ष कंप्लीट होतात. पण पहिल्या वर्षात जर अडकला ना, तर मग काय खरं नाही बरं का. मग बॅकलॉग तिथं बी आहेच. बिलकुल बॅकलॉग तुमचे ठेवायचे नाहीत. आणि इंजिनिअरिंगला अगोदर सांगायला पाहिजे होतं. इंजिनिअरिंगला ह्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ बनवतो. आर-के डेमी नावाचा दी बेस्ट क्लास आहे मुंबईत, ठाण्यात. आपल्या साताऱ्याचे सर आहेत लक्षात घ्या ते. ओके. त्यांचा क्लास आहे, त्यांचं YouTube चॅनल आहे. करा ना फॉलो मग. बिनधास्त फॉलो करा. ठीक आहे. मग चला, तणाव घ्यायचा नाही. घरच्या आठवणीनं थोडंसं अस्वस्थ व्हाल. लवकर मित्र बनवायचे. नवीन लाईफ एन्जॉय करायची. आनंदात राहायचंय. ऑल द बेस्ट.